नमस्कार. आज आपण थोडंसं रिवाईज करतोय आणि त्यानंतर आपण बऱ्याचशा मल्टिपल टेबल्सवरती कसं काम करायचं ते बघायचे. तर मी आज सुरुवात केली होती, की थोडंफार आपण कशा पद्धतीने आपण आतापर्यंत काय-काय शिकलोय, त्याचं आपल्याला एंड टू एंड थोडंसं अंडरस्टँडिंग यावं यासाठी मी सुरुवात केली. व्हॉट इज स्ट्रक्चर्ड आणि स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज इट्स अ लँग्वेज टू कम्युनिकेट विथ द डेटाबेस. आणि त्यानंतर मग आपण डेटाबेस म्हणजे काय? डेटाबेस म्हणजे काय, की इट्स अ स्टोरेज सिस्टम आणि त्याच्यात काय असतं कलेक्शन ऑफ डेटा. which is used to help to perform the various operations on the data. हा डेटा म्हणजे काय तर डेटा म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा बिझनेसचा जो डेटा आहे तो फॅक्ट्स किंवा इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात असेल, क्वालिटेटिव्ह डेटा किंवा क्वांटिटेटिव्ह डेटा ह्या स्वरूपात असेल तो येथे ॲज अ डेटा म्हणून स्टोअर केला जातो. मग आतापर्यंत आपण बघितलं की डेटाबेस टूल्स कोणते कोणते आणि आपण कोणत्या टूलवरती काम करतोय. तर कोणी सांगू शकता की डेटाबेस टूल्स कोणते कोणते किंवा डेटाबेस सॉफ्टवेअर्स म्हणतो आपण. ओरॅकल आहे, MySQL आहे, हां, MongoDB आहे एक. त्यानंतर आपलं मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर आहे. डिजांगो म्हणताय का तुम्ही? हां, एक आता हे जनरल मी जे कॉमन जे आहे ना ते लिहितोय फक्त एसक्यूएल लाईट एक आहे आणि MySQL झालं. ठीक आहे. असे काही आहे आणि अजून काही वेगळे पण आहेत ते ते पण आपण म्हणजे त्याच्यावरती पण आपण काम करू शकतो. एक टूल यापैकी कोणतंही एक शिकलं किंवा एसक्यूएलच्या पूर्ण टर्मिनॉलॉजी जरी शिकल्या तरी आपण कोणत्या टूलवरती साधारणपणे काम करू शकतो. थोडेफार सिंटॅक्स चेंज असू शकतात टूल स्पेसिफिक, बट समथिंग विच इज वी कॅन लर्न इझिली अँड वी कॅन वर्क. ठीक आहे. तर हे झालं त्यानंतर आता याच्यानंतर आता डेटाबेस टूलमध्ये आता काही कन्सेप्ट मी सांगितल्या होत्या की रिलेशनल डेटाबेस व्हॉट इज RDBMS. तर एक RDBMS म्हणजे काय की रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे याच्यात काय आहे ना की हे एक सिस्टम आहे जी पूर्ण आपले टेबल्स जे आहे ते कसे रिलेटेड असतील एकमेकाला त्यासाठी ही सिस्टम डिझाईन केलेली आहे किंवा एक स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे आणि त्यात आपले हे डेटाबेस सर्व स्टोअर असतात, डेटाबेस टेबल स्टोअर्स असतात. तर ह्या RDBMS ही एक कन्सेप्ट आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला काही कन्सेप्ट सांगितल्या होत्या. तर काय काय आठवतं तुम्हाला असं एक एक वर्ड सांगू शकता जे जे आठवतंय तुम्हाला. सुरुवातीला RDBMS झालं होतं त्यानंतर काय झालं होतं आपलं की जे आपण घेतलं होतं सिलेक्ट, अजून कन्स्ट्रेंट, इन्सर्टर, ग्रुप बाय. हां, बऱ्याचशा गोष्टी आपण हां, सुरुवात कुठून केली होती आपण? हां, सुरुवात कुठून केली होती? टेबल म्हणून आठवतं तुम्हाला? टेबल आपण टेबलमध्ये डेटा आपण कसा स्वरूपात करतो आपण स्टोअर? कॉलम्स अँड रोज, बरोबर? म्हणजे जसं एक्सेलमध्ये स्टोअर करतो तसंच आपण कॉलम्स अँड रोजमध्ये इथे स्टोअर करतो. आणि त्यानंतर आता आपल्याला हे टेबल झाल्यानंतर मग याच्यात आपल्याला मी सांगितलं होतं की आपल्याला टेबल क्रिएट करावं लागतं. ठीक आहे. टेबल कसा क्रिएट करायचा याच्यात डेटाबेसमध्ये मग त्यासाठी कोणती कमांड होती? ठीक आहे. क्रिएट टेबल, टेबल नेम आणि मग त्याच्यानंतर त्याचे जे कॉलम आहे ते कॉलम्स हां, कॉलम 1 डेटा टाइप, मग असे कॉलम 2 डेटा टाइप अँड सो ऑन जेवढे काय असेल तेवढे. ठीक आहे. हे झालं क्रिएट टेबल वगैरे. त्यानंतर मी तुम्हाला काही आपण सांगितले होते की कन्स्ट्रंट काय असतात, बरोबर? कन्स्ट्रंट म्हणजे काय? साधारण कन्स्ट्रंटचा अर्थ काय? बिझनेस रूल्स, बरोबर? बिझनेस रूल्स म्हणजे काय की जे काय रिस्ट्रिक्शन्स असतात की काही नियम असतात प्रत्येक डेटावरती किंवा प्रत्येक कंपनीचा जे काही ऑर्गनायझेशन असेल त्यांचा डेटाबेसमध्ये काही कन्स्ट्रंट किंवा रिस्ट्रिक्शन्स असतात. ते आपल्याला समजण्यासाठी आपल्याला हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कोणाचा तरी म्यूटवर जाता का? सॉरी मीच म्यूटवर झालो होतो. अम,
येतोय का आवाज आता माझा? हां. बिझनेस रूल्स आणि रिस्ट्रिक्शन जे आहे ते कन्स्ट्रेंट्स असतात ॲक्चुअली, की जे काय आपल्याला काही ऑर्गनायझेशन असेल किंवा काही कंपन्या असेल, त्यांचा बिझनेस डेटा कसा स्टोअर करायला पाहिजे, काय नियम ठेवायला पाहिजे, काय कंप्लायन्स असतात काही, त्यासाठी काही कन्स्ट्रेंट असतात. मग कन्स्ट्रेंटमध्ये काय असतात आपल्याला मी सांगितलं, की तुम्हाला एक प्रायमरी की असतात, फॉरेन की असतात. आता प्रायमरी की काय असते सांगा बरं? कोण सांगतं व्हॉट इज प्रायमरी की? बरोबर आहे क्वेश्चन. प्रायमरी की इज अ युनिक, नॉट नल आणि डुप्लिकेट नसतात. हां, हां, ठीक आहे. हे असतात प्रायमरी की म्हणजे इट्स अ आय-डी, आय-डी फील्ड ऑफ अ टेबल. ठीक आहे. त्यानंतर फॉरेन की सांगितली होती मी तुम्हाला. व्हॉट इज फॉरेन की? करेक्ट, करेक्ट. म्हणजे दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीला जी की रेफर करते, दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉरेन की. की रेफरिंग टू अ प्रायमरी की ऑफ अदर टेबल. ठीक आहे. मग त्याच्यात मी सांगितलं होतं की एक पॅरेंट टेबल असेल आणि मग त्याच्यात एक डिपेंडंट टेबल असेल. ठीक आहे. मग याच्यात पॅरेंट टेबलमध्ये प्रायमरी की असेल, डिपेंडंट टेबलमध्ये फॉरेन की असेल. ठीक आहे. ह्या का लागतात की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जेव्हा मल्टिपल टेबल्समधून डेटा रिट्रीव्ह करायचा असतो त्यावेळेस आपल्याला ह्या की लागतात. त्यानंतर मी अजून काय सांगितलं होतं? फॉरेन की झालं, प्रायमरी की झालं, नंतर डेटा टाइप सांगितले होते ॲक्चुअली अगोदरच सांगितले होते मी जरा क्रिएट टेबल करताना. मग डेटा टाइप कोणते? इंट किंवा इंटिजर, न्यूमेरिक, व्यारकार, अजून डेसिमल, फ्लोट, डेट. ठीक आहे. हां, बोलिये. ठीक आहे. तर या टाईपचे हे डेटा असतात. काही अजून म्हणजे हे पण आहे BL डबल ओ बी ब्लॉब म्हणून एक असतात ते. ते असे मोठा लार्ज डेटा सेट असेल ना त्यासाठी लागतात. ते खूप रेअरली यूज होतात, परंतु ते पण आहे आणि अजून काही असे बिग इंटिजर वगैरे आहे. असे जे काय आहे ते बरेचसे आहे, परंतु साधारणपणे आपल्याला हे कॉमन जे आहे ते यूज करावं लागतात आणि ते आपल्याला टेबल क्रिएट करताना वगैरे लागतात. ठीक आहे. डेटा टाइप झाले होते, फॉरेन की झाले, प्रायमरी की झाली. त्यानंतर आपण काय केलं? क्रिएट टेबल केला, बरोबर. म्हणजे टेबल क्रिएट केला. त्यानंतर आपण कन्स्ट्रेंट ॲड केले. त्याचे डेटा टाइप्स माहीत झाले. मग त्याच्यानंतर आपण काय केलं होतं? इन्सर्ट केला होता डेटा, बरोबर. इन्सर्ट डेटा. आणि त्याच्या अगोदर फक्त मला आता एवढं सांगा की आपण एक SQL स्टेटमेंट टाइप्स बघितले होते. कोणी सांगू शकतं का व्हॉट आर डिफरंट SQL स्टेटमेंट टाइप्स? DDL, DML, DCL. हां, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हां, हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला आले पाहिजे. मग DDL मध्ये काय काय येतं आपलं? म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये आपल्या कोणत्या कोणत्या कमांड आहेत? क्रिएट, अल्टर, ड्रॉप. ठीक आहे. हे हे काय काय? सिलेक्ट नाही याच्यात. सिलेक्ट मॅनिप्युलेशन मध्ये DML जे आहे, व्हॉट इज द DML? मॅनिप्युलेशन लँग्वेज. ठीक आहे. याच्यात कोणते कोणते आपले का हां, CRUD ऑपरेशन म्हणजे CRUD. हां, सांगा मग आता काय होतं? सिलेक्ट, अजून कोणते? इन्सर्ट. ठीक आहे. अजून काय आहे का? हं, आता DCL आपण अजून घेतलेलं नाही. पण व्हॉट इज द DCL? इज अ डेटा कंट्रोल लँग्वेज.
आणि TCL आहे ते ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. ठीक आहे. हे आहे. याच्यात आपल्याला कमेंट आणि रोल बॅक वगैरे आहे. त्या आपण अजून पुढे घेणार आहे. याचं आपण प्रॅक्टिकली काही बघितलं नाही. याच्यात पण आहे ते ट्रान्झॅक्शन कंट्रोलमध्ये. अ, ते आपण पुढे बघूया की कोणते कोणते येतात ते. ठीक आहे. तर एवढं आतापर्यंत आपण घेतलेलं आहे. अजून काय घेतलेलं आहे? डेटा मॅनिप्युलेशन मध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या किंवा अल्टर मध्ये पण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. हां. DML मध्ये मग आपण ग्रुप बाय बघितलं. ग्रुप बाय, वेअर क्लॉज, नंतर ऑर्डर बाय, ॲग्रीगेट फंक्शन घेतले का? काय काय येतं ॲग्रीगेट फंक्शन्स कोणते कोणते? सम, मीन, मॅक्स, काउंट, ॲव्हरेज. ठीक आहे. वॅर वगैरे पण आहे. ते वॅर पी वगैरे आणि डेव्हिएशन वगैरे असे काही आहे जे आपण अजूनपर्यंत घेतलेलं नाही, परंतु ते पण कधी कधी यूज करावं लागतं. ठीक आहे. ऑर्डर बाय कशासाठी आहे? सॉर्टिंग डेटा. ठीक आहे. वेअर काय कंडिशन कशासाठी वापरतो आपण? फिल्टरिंग ऑफ द डेटा किंवा रिस्ट्रिक्टिंग द डेटा विथ सम हां कंडिशन. ठीक आहे. आणि ग्रुप बाय काय आहे? व्हॉट इज ग्रुप बाय? ग्रुप बाय कशाबरोबर यूज केलं जातं? ॲग्रीगेट फंक्शन्स. यूज विथ ॲग्रीगेट functions used to display the aggregated data from the table. ठीक आहे. बेसिकली ॲग्रीगेटेड डेटा जेव्हा आपल्याला ग्रुप करायचा असेल की ग्रुपिंग द डेटा विथ सम ॲग्रिगेशन दॅट टाइम वी यूज अ ग्रुप बाय. ठीक आहे. तर ह्या काही गोष्टी आपण आतापर्यंत बघितलेल्या आहे बऱ्यापैकी. आता हे जे आहे हे ॲज अ रेफरन्स तुम्ही ठेवू शकता. मी तुम्हाला नंतर याचं हे पाठवतो तुम्हाला. आपण आतापर्यंत काय काय घेतलं आणि हे घेण्याचा उद्देश असा होता की जे काय आतापर्यंत घेतलंय ॲटलिस्ट लक्षात राहावं आणि जे काय आपण घेतोय त्याची लिंक राहून द्यावं की 1 टू म्हणजे स्टार्टिंग पासून तर आतापर्यंत. असं नको की आपण फक्त घेतोय आणि पुढे घेतोय, पुढे शिकतोय पण मागच्या गोष्टींचं काही राहत नाही आपल्या लक्षात. त्याच्यामुळं मी हे ॲज अ रेफरन्स म्हणून घेतलंय आणि हे लक्षात राहू द्या. आता याच्यात सिंटॅक्स वगैरे काय आहे ते तुम्ही परत एकदा बघायचे की कसे आपण एक्सरसाइज वगैरे घेतल्या होत्या. त्याच्यानंतर आपण कसे टेबल क्रिएट केले, इन्सर्ट कसा केला डेटा. त्यानंतर हां, अजून आपण याच्यात एक इम्पोर्ट डेटा फ्रॉम एक्सेल पण घेतलं होतं. इम्पोर्ट डेटा फ्रॉम एक्सेल. डायरेक्टली डेटामधून एक्सेलमधून डेटा घेतो आपण आणि क्रिएट अ टेबल डायरेक्टली. तो टेबल क्रिएट होतो आणि त्याच्यात डेटा आपण इम्पोर्ट करतो. ठीक आहे. तर ह्या जो गोष्टी केलेल्या होत्या आतापर्यंत. आता आपल्याला पुढे थोडं ॲडव्हान्स गोष्टी बघायच्या आहे की आता बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आपण. परंतु आपण जे काही आतापर्यंत काम केलं ते फक्त सिंगल टेबलवरती काम केलं. म्हणजे एकच टेबलवरती आपण कामं केले. की एक टेबल क्रिएट केला की डेटा त्याच्यात आपण डेटा इन्सर्ट केला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काही सिलेक्ट ऑपरेशन परफॉर्म करत होतो, अपडेट ऑपरेशन परफॉर्म करत होतो, डिलीट ऑपरेशन परफॉर्म करत होतो, जे काय आहे ते. ह्या सर्व गोष्टी आपण एका सिंगल टेबलवरती काम करत होतो. परंतु जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टवरती आपण काम करतो ना, तेव्हा आपल्याकडे सिंगल टेबल नसतो. भरपूर असे टेबल्स असतात. जसं की मी आता तुम्हाला इथे दाखवतो, की आपल्याकडे हा एडव्हेंचर वर्क्स हा टेबल आहे. सॉरी डेटाबेस आहे. ज्याच्यात आपल्याकडे तुम्ही बघितलं तर भरपूर असे टेबल्स आहे, की जे तुम्ही इथं बघू शकता, की
वेगवेगळे आता इथं हे सुरुवातीचे DBOचे सोडून द्या, परंतु हे आहे ह्युमन रिसोर्सचे टेबल आहे काही. त्यानंतर पर्सनच्या रिलेटेड आहे, त्यानंतर प्रोडक्शनचे, नंतर सेल्सचे असतील, असे वेगवेगळे असतात. आणि हे एक सिंपल आहे फक्त, की याच्यात फक्त लेट्स से काही हे 30-40 टेबल्स असतील किंवा 50 एक टेबल असतील हे साधारण. परंतु जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्ट असतो तेव्हा मोठी कंपनी असेल त्यावेळेस भरपूर टेबल्स असतात, म्हणजे 50-60 टेबल नसतात तर खूप असतात. मग त्यावेळेस आपल्याला मल्टिपल टेबल कसे जॉईन करायचे, मल्टिपल टेबलवरती कसं काम करायचं, मल्टिपल टेबलमधून डेटा रिट्रीव्ह कसा करायचा, ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला मल्टिपल टेबलवरती काम करायला लागतं. आणि त्याचसाठी मी तुम्हाला हे प्रायमरी की आणि फॉरेन की काय असते ते घेतलं होतं. प्रायमरी की प्रत्येक टेबलमध्ये असते जवळपास. खूपच रेअर केसमध्ये काही टेबल्स असतात की त्यांना प्रायमरी की वगैरे नसते. परंतु काही म्हणजे मोस्ट ऑफ द लेट्स से 95% टेबल जे असतात डेटाबेसमध्ये त्या प्रत्येकाला एक प्रायमरी की असेल किंवा ॲटलीस्ट फॉरेन की तरी असेल. कारण की कसं आहे ना, प्रायमरी की जरी नसेल तरी फॉरेन की असेल की जे दुसऱ्या टेबलला कुठेतरी कनेक्टेड असते. तर त्यासाठी आपल्याला हे मल्टिपल टेबल्सवरती काम करावं लागतं. त्यासाठी जॉइन ही एक कन्सेप्ट आहे रिलेशनल डेटाबेसमध्ये. रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय, की रिलेशन्स म्हणजे जे काय असेल दोन टेबल कसे रिलेटेड आहे, वन ऑर मोर टेबल हाऊ दे आर रिलेटेड टू इच अदर. दॅट इज समथिंग विच इज डिफाईन्ड इन अ रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. जे RDBMS म्हणतो ना आपण, ते रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, की जिथे आपल्याला हे काही कन्सेप्ट आहे की ज्या आपल्याला अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे कसं करू शकतो, त्यासाठी सर्वात प्रथम थोडंसं थेरॉटिकल आपण जॉईनचे एक्झाम्पल्स बघूया की व्हॉट इज जॉईन्स अँड हाऊ वी कॅन वर्क विथ द मल्टिपल टेबल्स. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे काही गोष्टी केल्या जे एक्सरसाइज वगैरे जे आता काल दिल्या होत्या त्या एक्सरसाइजमध्ये सिंगल टेबलमध्ये वगैरे जे ऑपरेशन्स केले, आता बऱ्याच जणांनी केले, काहींनी केलेले नाही, तर त्या एक्सरसाइज पण करा जेणेकरून तुमची त्याची प्रॅक्टिस होईल. पण त्यानंतर आपल्याला आता पुढे अजून याच्यात जायचं आहे की जिथं एकापेक्षा जास्त टेबल आपण एका क्वेरीमध्ये ॲड कसे करू शकतो. त्यासाठी आपल्याला मल्टिपल टेबलशी ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. मग त्यासाठी जॉईन्स ही एक कन्सेप्ट आहे. मग जॉईन्समध्ये काय, व्हॉट इज अ जॉइन, जॉइन ओव्हरव्ह्यूचं बघणार, हाऊ टू डिफाईन जॉइन ऑपरेटर, मग एक्सप्लेन द रोल ऑफ प्रायमरी की आणि फॉरेन कीज इन द जॉईन्स आणि लिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ जॉईन्स. आता ह्या कन्सेप्ट आपण आता इथे बघणार आहोत. आता रिलेशनल मॉडेल डेटाबेस डायग्राम जी काय RDBMS म्हणतो आपण, की RDBMS मध्ये आपण जे मी सांगितलं होतं ना, की RDBMS म्हणजे काय आहे ना, की रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम ही एक मेथोडॉलॉजी म्हणू शकतो किंवा एक आर्किटेक्ट किंवा डिझाईन स्ट्रक्चर म्हणू शकतो, की हे एक स्टँडर्ड डिझाईन स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे डेटाबेसची, रिलेशनल डेटाबेस टेबलशी वर्क करण्यासाठी. आणि त्यानुसार मग हे सर्व गोष्टी आल्या, की वेगवेगळे टेबल्स आले. पण मग ते वेगवेगळे टेबल्स जॉइन करावं लागतात. का जॉइन करावं लागतात? कारण की एका टेबलमध्ये सर्वच्या सर्व डेटा आपण स्टोअर करू शकत नाही. वेगवेगळ्या HRचा काही डेटा वेगळ्या डिपार्टमेंट वेगळ्या टेबल्समध्ये असतो. पर्सनचा वेगळ्या टेबलमध्ये असतो. मग पर्सनमध्ये पण कॅटेगरी वेगवेगळ्या. मग त्यांचं त्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या ह्याच्यात स्टोअर केली जाते. हे टेबल एकमेकाला जॉइन करावं लागतात. त्यासाठी एक जॉइन ऑपरेटर असतो, म्हणजे कंबाईन्स रोज फ्रॉम 2 ऑर मोर टेबल्स, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त टेबल आपल्याला कंबाईन करायचे असतील त्यावेळेस आपण हे टेबल्स आपण जॉईन करू शकतो किंवा कंबाईन करू शकतो. तर हे कोणत्या बेसिसवर करायचं असतं, तर बेस्ड ऑन अ रिलेशनशिप. आता ही एक डायग्राम आहे. आता रिलेशनल डेटाबेस डायग्राम म्हणू शकतो किंवा एंटिटी रिलेशनशिप डायग्राम, की आता इथे एक लायब्ररीचं एक्झाम्पल आहे. म्हणजे लायब्ररीचं सॉफ्टवेअर जे आपण म्हणू शकतो, की लायब्ररीच्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काही डिफाईन करायचं असतं. म्हणजे सॉफ्टवेअर तयार करायचं असेल तर आपले काही डेटाबेसेस आहे ते सगळे आपल्याला डिफाईन करावं लागतात आणि मग एक सिस्टम असेल लायब्ररीची, त्याच्यात आपल्याला वेगवेगळे टेबल्स क्रिएट करावं लागतात. मग इथे जे तुम्ही डायग्राम बघताय इथे ऑथर लिस्ट, बुक, बॉरोवर, कॉपी आणि लोन असे वेगवेगळे हे किती टेबल्स आहे, जवळपास 6 टेबल्स आहे. त्या 6 टेबलमध्ये हे प्रत्येकाला एकमेकाला काही ना काही रिलेशननी जॉईन आहे. रिलेशन म्हणजे काय, कशा पद्धतीने जॉईन आहे, की एक बुक एखादा कोण आहे, बॉरोवर म्हणजे काय, एखादा स्टुडंट किंवा एखादा लायब्ररीमध्ये ज्याने रजिस्टर केलेलं आहे, तो आला लायब्ररीत आल्यानंतर तो काय करू शकतो, एकतर बुक घेऊ शकतो किंवा बुक रिटर्न करू शकतो. म्हणजे तो काय करू शकतो, की बुकचं जे आहे त्या एंटिटीला तो काय करू शकतो, की कुठेतरी लायब्ररीमध्ये
बुक घेण्याचं काम करतोय किंवा देण्याचं, म्हणजे जे काही देवाणघेवाण होते ते त्या रिलेशनशिपवरती ह्या सर्व रिलेशनशिप अशा डिफाईन केलेल्या असतात. म्हणजे जे काही जनरल बिझनेसमध्ये ऑपरेशन्स असतात ते एकमेकाला काहीतरी कनेक्टेड असतात, काहीतरी ऑपरेशन्स ते एकमेकाशी करत असतात एव्हरीडे. मग ते ट्रान्झॅक्शन्स किंवा जे ऑपरेशन्स असतात ते दाखवण्याचं काम रिलेशनशिप करतात. ठीक आहे. मग मी तुम्हाला एंटिटी आणि ॲट्रिब्यूट ह्या दोन पण गोष्टी सांगितल्या होत्या. एंटिटी म्हणजे काय की पर्टिक्युलर थिंग इन अ सिस्टम. म्हणजे आता इथं बुक आहे. बुक ही काय एंटिटी, ऑथर एंटिटी, ऑथर लिस्ट एंटिटी. पण बुकचं ॲट्रिब्यूट काय आहे? बुकचे ॲट्रिब्यूट म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज. बुक बुक टायटल आलं, बुक प्राइस आली, नंबर ऑफ पेजेस आले, बुकचा ऑथर आला. असे जे आहे त्याचे प्रॉपर्टीज, दॅट इज नथिंग बट ॲट्रिब्यूट्स. ठीक आहे. तर हे रिलेशनशिप असे डिफाईन केलेले असतात. आता हे एक अजून एक आहे की इथं बॉरोवर आहे तो कॉपी आणि एकतर लोन घेऊ शकतो बुक, म्हणजे लोनवर पण नेऊ शकतो किंवा मग ॲटलिस्ट त्याला म्हणतो ना आपण की आता लायब्ररीमध्ये जेव्हा थोड्या दिवसासाठी बुक घेऊन जातात किंवा काही पूर्ण वर्षासाठी लोनच्या स्वरूपात घेऊन जातात आणि मग शेवटी ॲट द एंड ऑफ इयर रिटर्न करतात. त्या टाईपचे ऑपरेशन्स असतात. ते इथं असे मेन्शन केले असतात. आता आपण हे टेक्निकली ह्या टेबलच्या रिलेटेड बघणार नाही. ते आपण दुसऱ्याच्या रिलेटेड बघणार आहे. फक्त अशी डायग्राम लक्षात राहू द्या की जिथे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम किंवा RDBMS ह्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. रोल ऑफ कीज म्हणजे काय की आता प्रायमरी की आणि फॉरेन की आता मी व्यवस्थित सांगितलेलं तुम्हाला की इट युनिकली आयडेंटिफाईज इच रेकॉर्ड. म्हणजे युनिकली म्हणजे डुप्लिकेट नसतात, नॉट नल असतात आणि युनिक असतात. ठीक आहे. अशा गोष्टी ज्या असतात त्या प्रायमरी की असतात. फॉरेन की काय असते त्याच्या प्रायमरी कीला, दुसऱ्या टेबलच्या प्रायमरी कीला रेफर करते. आता इथं ऑथर एक टेबल आहे, मग त्याच्यात ऑथर आय डी इज अ प्रायमरी की आहे आणि ऑथर लिस्ट म्हणून एक टेबल आहे, त्याच्यात ऑथर आय डी इज ॲज अ फॉरेन की आहे. असं त्यांच्यात रिलेशनशिप असेल. काय रिलेशनशिप असेल आणि ते कसे जॉईन करायचे? तर ऑथर आणि ऑथर लिस्टमधून दोन्ही टेबलमधून काही इन्फॉर्मेशन रिट्रीव्ह करायची असेल तर ऑथर आय डी इज इक्वल टू, म्हणजे ऑथर डॉट ऑथर आय डी इज इक्वल टू ऑथर लिस्ट डॉट ऑथर आय डी, अशी प्रायमरी की आणि फॉरेन की या दोनला आपण जॉईन करतो. हे दोन जॉईन केले की आपले रेकॉर्ड बरोबर दोन्ही टेबलमधून आपण रिट्रीव्ह करू शकतो. मग यासाठी हे जे जॉईनिंग आहे ना की इथं जे दिलेले ते या जॉईनिंग वेगवेगळ्या डेटाच्या वरती डिपेंड असतात की मग आता इथं तुम्हाला मी सांगतो की जॉईनचे टाईप काय. इनर जॉईन, लेफ्ट आउटर जॉईन, म्हणजे आता आउटर जॉईनचेच प्रकार आहेत. लेफ्ट आउटर जॉईन, राईट आउटर जॉईन आणि फुल आउटर जॉईन. आता इनर जॉईन काय होतं ना की आता हे एक्झाम्पल्स आहेत बघूया. इनर जॉईन दोन टेबलचा जो मॅचिंग डेटा असतो तो रिट्रीव्ह करण्याचं काम करतं. लेफ्ट आउटर जॉईन सगळा डेटा लेफ्ट टेबलमधून आणि राईट टेबलमधून जो मॅचिंग असेल तो. आणि राईटमध्ये राईट आउटर जॉईन इज नथिंग बट सगळा डेटा राईट टेबलमधून आणि लेफ्ट टेबलमधून जो मॅचिंग असेल तो. आणि फुल आउटरमध्ये म्हणजे दोन्ही टेबलचा डेटा जसा आहे तसा मॅचिंग होत असेल नसेल काही फरक नाही पडत. फुल आउटर जॉईन. आता नेमकं आता एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो की इनर जॉईन म्हणजे काय. इनर जॉईन कंपेअर्स इच रो ऑफ अ टेबल 1 विथ इच रो ऑफ अ टेबल 2. म्हणजे एक टेबल 1 असेल आणि टेबल 2 असेल आणि त्यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये मॅचिंग जेवढे रेकॉर्ड्स असतील ना तेवढे रिट्रीव्ह करण्याचं काम इनर जॉईन असेल. म्हणजे प्रायमरी की आणि फॉरेन की या दोघांमध्ये मॅचिंग जे होईल ते इनर जॉईनमध्ये असतं. आता याचा सिंटॅक्स कसा असतो. आता हा सिंटॅक्स महत्त्वाचा आहे. सिलेक्ट कॉलम्स, म्हणजे इथे स्टार पण देऊ शकतो किंवा कॉलमचे नाव द्यायचं. फ्रॉम टेबल 1 द्यायचं आणि त्याच्यानंतर हे इनर जॉईन असं लिहावं लागतं. हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर टेबल 2 आणि त्याची ऑन कंडिशन द्यावं लागते. कोणत्या बेसिसवर ते जॉईन होणार आहे. म्हणजे इथे एक प्रायमरी की असेल आणि इथे फॉरेन की असेल. टेबल 1 ची प्रायमरी की, टेबल 2 ची फॉरेन की, याच्या बेसिसवर आपल्याला असे जॉईन करावं लागतात. हे लाल कलरमध्ये जे आहे ना ते फिक्स आपल्याला द्यावं लागतं इनर जॉईन स्पेसिफाय करण्यासाठी. आता एक एक्झाम्पल आहे. एक तर सेल्स आणि कस्टमर. आता इथं बघा सेल्स हा टेबल आहे आणि कस्टमर हा एक टेबल आहे. यांच्यात दोघांमध्ये जॉईन झालेले ऑन कोणत्या बेसिसवर. कस्टमर आय डी आणि कस्टमर आय डी या टेबलवरती. ऑर्डर बाय कस्टमर आय डी केलेलं आहे सॉर्टिंगसाठी. परंतु आता बघा ए आणि बी इथे LISS दिलेले. ए आणि बी या दोन्ही टेबलमधून काही काही कॉलम्स आपण घेतलेले. आता हे मी प्रॅक्टिकली दाखवतो. दुसरा जो प्रकार आहे लेफ्ट जॉईन. लेफ्ट जॉईन मध्ये सर्वचे सर्व रेकॉर्ड्स लेफ्ट टेबलचे येतात आणि मॅचिंग जेवढे असेल म्हणजे ह्या टेबलवरती जेवढे मॅचिंग असतील इथे ते रिटर्न करण्याचं काम लेफ्ट जॉईन मध्ये असतं.
आता इथं लेफ्ट जॉईन स्पेसिफाय करण्यासाठी इनर जॉईनच्या ऐवजी फक्त काय लेफ्ट जॉईन देतात, बाकी कोणत्याही फील्ड चेंज होत नाही. सिमिलर बघा इथं सेम टेबल आहे, फक्त इथं लेफ्ट जॉईन झालेला आहे. आणि त्यानंतर राईट जॉईन जो आहे, रिटर्न ऑल रोज फ्रॉम द राईट टेबल, राईट टेबलचे सर्वचे सर्व रेकॉर्ड्स आणि फक्त इथला जो मॅचिंग जो आहे या टेबलशी ते रेकॉर्ड्स रिट्रीव्ह करण्याचं काम करतात. मग राईट जॉईनचं काय आहे, राईट जॉईन फक्त लेफ्ट जॉईनच्या ठिकाणी राईट जॉईन द्यायचं आहे, बाकी सिंटॅक्स सेम आहे. एक एक्झाम्पल आहे कस्टमर आणि सेल्सचं, तेच राईट टेबलचा सर्व डेटा. ठीक आहे. तर हे आता तुम्हाला लगेच एवढं समजणार नाही की हे आपण असंच का देतो आणि याची जॉईन टाईप. फक्त लक्षात राहू द्या, हे जॉईन कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. आता याचं प्रॅक्टिकली आपण बघूया. तर प्रॅक्टिकल करण्यासाठी मी हां, काही क्वेश्चन आहे का? फुल आउटरमध्ये काय आहे ना, की याच्यात जे आहे ना, की फुल आउटरमध्ये बेसिकली ह्या टेबलमधला दोन्ही टेबलमधला डेटा घेतला जातो. म्हणजे दोन्ही टेबल जसे असतील ना तसेच, म्हणजे पहिल्या टेबलमध्ये 10 रेकॉर्ड आहे, दुसऱ्या टेबलमध्ये पण 10 रेकॉर्ड आहे. 10-10 तर 20 रेकॉर्ड्स डायरेक्टली फुल आउटरमध्ये येऊन जातात. त्याच्यात मॅचिंग वगैरे काहीही बघितलं जातं. नॉर्मल नॉर्मल फुल आउटर एकच आहे ॲक्चुअली. नॉर्मल आउटर म्हणजे फक्त आउटर म्हटलं ना तरी ते दोन्ही जॉईन म्हणजे दोन्ही टेबलचा डेटा कंबाईन होऊन येतो. बेसिकली फुल आउटर हे खूप रेअर केसमध्ये यूज करायचं असतं. असं ॲडवाईज केलं जात नाही की तुम्ही फुल आउटर यूज करा. जे काही डेटाची रिलेशनशिप असेल. आता हे का यूज करायचं, त्यासाठी मी काही एक्सेलमध्ये आता तुम्हाला दाखवतो. एक एक्झाम्पल आहे. बँक लेट्स से कस्टमर आय डी आहे. बँक अकाउंट नंबर म्हणतो मी इथं. आणि अशी काहीतरी इन्फॉर्मेशन त्या कस्टमर आहे. इथे 1 2 3 4 असे काही रेकॉर्ड्स आहे आणि त्याच्यात नंतर मी आता इथं काहीतरी हे जे आहे ते मी आता काही अकाउंट नंबर देतोय. ठीक आहे. असे काही मी अकाउंट नंबर स्पेसिफाय केलेले आहे आणि याचा ॲड्रेस काय असेल ते जाऊ द्या. आता इथे मला एक सिम्पल रेकॉर्ड दाखवायची तुम्हाला. ठीक आहे. असं काहीतरी मी करतोय. ठीक आहे. असे काही म्हणजे आता हे आहे ते अकाउंट आहे आणि यांचं दुसरं एक टेबल असेल, एक ट्रान्झॅक्शनचा टेबल असेल. म्हणजे हा झाला कस्टमरचा टेबल. ठीक आहे. कस्टमरचा टेबल झाला आणि हा झाला जो ट्रान्झॅक्शनचा टेबल झाला. ठीक आहे. ह्या ट्रान्झॅक्शन्स टेबलमध्ये जे काय आहे इथं काय असेल, एकतर अकाउंट नंबर असेल आणि इथे अजून एक फील्ड असेल ॲक्चुअली. कस्टमर नेम आणि मग ते काय असेल आता हे मी असेच टाकतो काहीतरी शॉर्टमध्ये एवढे. इथं अकाउंट नंबर असेल. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन टाईप असेल आणि त्यानंतर अमाऊंट असेल. म्हणजे एक नंबरचा कस्टमर लेट्स से एक 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 त्याने काय एक दिवस काय केलं आणि अजून एक फील्ड असेल, डेट असेल आणि अमाऊंट अशा फील्ड असतील. मग इथं त्यांनी काय केलं, क्रेडिट म्हणजे काय केलंय, ट्रान्झॅक्शन टाईप म्हणजे क्रेडिट करतोय किंवा डेबिट करतोय असे असेल. एक दिवस क्रेडिट करतो, एक दिवस डेबिट करतो, म्हणजे डिपॉझिट आणि विड्रॉ असं काहीतरी चालू असतं त्याचं. 10/1/2000. हां हां. हां, सॉरी. हां, इथे इथे एक आहे ना कस्टमर आय डी हा हे असेल, काय म्हणतात त्याला, फॉरेन की असेल इथे. हां. आणि हे जे आहे ना आता इथे मी काही रेकॉर्ड्स इन्सर्ट करतोय. ठीक आहे. आता 2 आहे. हां. हे ॲक्चुअली कस्टमर आय डीमध्ये येईल बरोबर. ठीक आहे. आणि अकाउंट नंबर आहे ना, आता साधारण याचा अकाउंट नंबर हा आहे. मग तो इथे सेम येणार. ठीक आहे. 2चा काय आहे? हा आहे. तो इथे
सेम येणार. ठीक आहे. आणि लेट्स से 3चा जो आहे तो 3 एकच ट्रान्झॅक्शन केलेलं आहे काहीतरी. लेट्स से जास्त नाही केलेलं. काही एकच केलेलं आहे काहीतरी लेट्स से डेबिट केले आणि याने हे डेबिट केलंय, क्रेडिट केलंय, डेबिट, डेबिट, क्रेडिट असे काही ऑपरेशन्स केलेले आणि 4चे पण काय आहे, 4चे पण, 5चे पण आहे, असे काय आहे रेकॉर्ड्स. आणि मग 4चा रेकॉर्ड काय आहे, 5चे असं. आता हे जे आहे आता इथं मी हे क्रेडिट, 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 डेबिट, क्रेडिट. ठीक आहे. या काही डेटा असतील त्या इथे असतील. लेट्स से 1000, 2000, असं काहीतरी अमाऊंट आहे. आता मी ही अमाऊंट जी येईल ते इथं मी घेतोय, जे काय असेल ते. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, की आता हा एक टेबल आहे आणि हा एक टेबल आहे आपला काय आहे कस्टमर. ठीक आहे. आणि ह्या टेबलमध्ये आपल्याला जे काय रेकॉर्ड्स आहे ते आपल्याला दाखवण्यासाठी हे जे आहे आता याच्यात डिसाईड कसं केलं जातं, की आपल्याला कोणता जॉइन यूज करायचा आहे. तर एक कार्डिनॅलिटी म्हणून एक कन्सेप्ट असते. कार्डिनॅलिटी म्हणजे काय असतं ना, की त्यांचा डेटा एकमेकाशी कसा रिलेटेड आहे. मग त्यासाठी 1 to 1 कार्डिनॅलिटी असते. 1 to 1 असेल एक, 1 to 1 एक असेल, 1 to मेनी असेल. ठीक आहे. आणि एक तर मेनी टू मेनी असेल आणि एक असते मेनी टू 1. आता 1 to 1, 1 to मेनी, मेनी टू 1 हे जे आहे म्हणजे याला काय म्हणतात, 1 to 1, 1 to मेनी, मेनी टू मेनी आणि मेनी टू 1. आता हे लक्षात ठेवा. हे कार्डिनॅलिटी खूप महत्वाचे आहे. कार्डिनॅलिटी म्हणजे काय, की हाऊ द डेटा इज रिलेटेड, म्हणजे तो डेटा टेबल मधला डेटा एकमेकाशी कसा रिलेटेड आहे. आता तुम्ही इथे बघा, ह्या डेटाला थोडंसं ऑब्झर्व करा आणि ह्या डेटाबेसमध्ये आपले काय असतात इथे जे आहे हे जे आहे ही प्रायमरी की आहे आपली, एवढं लक्षात राहू द्या. ही जी आहे ती आपली काय आहे, प्रायमरी की आहे आणि ही काय आहे आपली, ती आहे ती फॉरेन की आहे. ठीक आहे. मग हे जे आहे याला आपण म्हणतोय प्रायमरी की, ही आहे ती फॉरेन की. ठीक आहे. आता हा डेटा प्रायमरी की आणि ह्या फॉरेन की मध्ये याच्यात काय रिलेशन वाटतं तुम्हाला, कोणती रिलेशनशिप वाटते तुम्हाला यापैकी. 1 to मेनी, बरोबर. म्हणजे एक रेकॉर्ड इकडे परंतु याची काय मल्टिपल रेकॉर्ड्स इथं आहे, किंवा 1 or more जेव्हा असेल, एक किंवा एकापेक्षा जास्त. आता काहींचं बघितलं तुम्ही तर 3 ह्या रेकॉर्डचे फक्त एकच आहे, परंतु ऍटलीस्ट एक तरी आहे. परंतु काहींचं कसं आहे, 2चे कसे इथं 3-4 आहे, 5 रेकॉर्ड आहे जवळपास. 4चे 3 आहे, 5चे 2 आहे, परंतु 1चे पण 3 आहे. तर ही झाली 1 to मेनी रिलेशनशिप. ठीक आहे. म्हणजे 1 इकडं झाला, म्हणजे हा झाला 1, हा 1 म्हणजे हे जे आहे रेकॉर्ड ते झाले 1. आणि हा जो झाला, अरे याचा खूपच मोठा फॉन्ट झालेला आहे. ठीक आहे. आणि इकडं जे झालेलं आहे ते झालेलं आहे मेनी रेकॉर्ड. ठीक आहे. हे मेनी रेकॉर्ड जे आहे ते काय डिसाईड करतं, म्हणजे ह्या 1 रेकॉर्डचं इथं जर मी असं केलं काहीतरी वेगळा कलर आणि सांगितलं हा असा इथे. ठीक आहे. म्हणजे 1 चे रेकॉर्ड 3 आहे, 2 चे रेकॉर्ड आहे ते 5 आहे. तर ही झाली 1 to मेनी रिलेशनशिप. अशी रिलेशनशिप बऱ्याच वेळा आपल्याला टेबलमध्ये पाहायला मिळते आणि ही डिपेंडिंग अपॉन द बिझनेस रिक्वायरमेंट अशी असते. मग काही टेबलमध्ये 1 to 1 असते, म्हणजे एक रेकॉर्ड इकडं आणि एक रेकॉर्ड फक्त इकडे, असंच असू शकतं. काही रेकॉर्डमध्ये काय असतं, मेनी रेकॉर्ड इकडे असतात, म्हणजे उलटी पण असू शकते, मेनी टू मेनी.
इकडे म्हणजे मेनी टू मेनी, म्हणजे इकडे पण जास्त रेकॉर्ड असतात, इकडे पण जास्त असू शकतात. आणि इकडे हे कधी असतात, फॉरेन की टू फॉरेन की जेव्हा असतं ना, मेनी टू मेनी ट्रान्झॅक्शन टेबल, असाच एखादा ट्रान्झॅक्शन टेबल अजून दुसरा असेल तर त्यांच्यामध्ये ती रिलेशनशिप असेल. म्हणजे असं काही एखादा दुसरा टेबल असेल, त्याच्यात पण मल्टिपल रेकॉर्ड्स आहे आणि याच्यात पण मल्टिपल रेकॉर्ड्स आहे, तर त्यावेळेस मेनी टू मेनी रिलेशनशिप असतात. आणि मेनी टू वन म्हणजे इकडे मेनी टू वन म्हणजे ऍक्च्युली याची रिव्हर्स असते, आपण याला म्हणू शकतो की मेनी टू वन अशी रिलेशनशिप. तर ही झाली कार्डिनेटी. कार्डिनेटी म्हणजे काय आहे की हाऊ द डेटा इज रिलेटेड टू इच अदर इन अ टेबल. म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त टेबलमध्ये एकमेकाशी तो डेटा कसा रिलेटेड आहे किंवा कसा म्हणजे रेफरन्स केलेला आहे, त्याच वेळेस आपण ही कार्डिनेटी कन्सेप्ट यूज करतो. आणि ही जॉईन करताना आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपल्याला हे कधी यूज करायचे, आता हे मी जॉईन टाईप जे सांगितले तुम्हाला, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन वगैरे जे आहे, मग इनर जॉईन, त्यानंतर लेफ्ट जॉईन, राईट जॉईन आणि फुल आउटर. ऍक्च्युली हे जे आहे फुल आउटर खूप रेअरली यूज केलं जातं. इनर जॉईन कधी यूज करायचे, जेव्हा आपल्याला माहिती आहे की त्याच्यात वन टू वन रिलेशनशिप आहे, दोन टेबलमध्ये डेटा वन टू वन आहे, त्यावेळेस आपण ही यूज करायची आहे वन टू वन रिलेशनशिप. म्हणजे दोन्ही टेबलमध्ये सारखे रेकॉर्ड्स आहे. लेफ्ट जॉईन कधी यूज करायची, जर मला याच्यातले सर्व रेकॉर्ड घ्यायचे परंतु याच्यातले नाही घ्यायचे, याच्यात जेवढी मॅचिंग असेल तेवढेच घ्यायचे असेल तेव्हा आपण लेफ्ट जॉईन घेतो. परंतु शक्यतो काय होतं ना की लेफ्ट जॉईन यूज करताना आपण जर आपल्याला याच्यात मल्टिपल रेकॉर्ड असतील आणि याच्यात एकच असेल, म्हणजे असं जर असेल तर त्यावेळेसच आपण यूज करू शकतो. म्हणजे आपली जी असते मेनी टू वन ही जेव्हा असेल तेव्हा आपण हे यूज करू शकतो. राईट जॉईन जे आहे वन टू मेनी, म्हणजे लेफ्टमध्ये कमी एक रेकॉर्ड असेल, राईटमध्ये मल्टिपल असेल, ही जी कंडिशन आहे त्यावेळेस आपण हे करू शकतो. आणि फुल आउटरमध्ये मेनी टू मेनी अशा टाईपचं जे रिलेशनशिप असेल त्यावेळेस आपण हे यूज करतो. आता ह्या गोष्टी थोडंसं नवीन असतील, थोडंसं आज थोडं याला एक्सप्लोर करायचं आहे तुम्ही. जॉईन्स म्हणजे काय, गुगलवरती जायचं आहे, जॉईन्स म्हणजे काय, आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतील की व्हॉट इज जॉईन. मग जॉईन कशा पद्धतीने डिसाईड केलं जातं, व्हॉट इज कार्डिनेटी, ह्या दोन तीन कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण ह्या गोष्टी ज्या आहे की आपण कसं आपण हे टेबलमध्ये घेऊ शकतो, अ, ते आता आपण क्वेरी बघूया. आपल्याकडे थोडासा वेळ आहे अजून, एक 5-10 मिनिटात मला प्रॅक्टिकल दाखवायचं आहे, याचं कसं वर्क होईल. काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता तोपर्यंत. ट्रान्झॅक्शन मेनी टू वन कोणती? हो हो, म्हणजे सपोज याला जर आपण पहिल्यांदा घेतलं तर हा मेनी झाला आणि हा झाला तो वन, मेनी टू वन. म्हणजे इकडून जर कन्सिडर केलं तर वन टू मेनी, आणि इकडनं जर कन्सिडर केलं तर मेनी टू वन आहे असं. आपण डेटावरती म्हणजे ऍक्च्युली तसं काही प्रॉब्लेम नाही, आपण कोणताही टेबल म्हणजे लेफ्टला घेऊ शकतो, कोणताही राईटला घेऊ शकतो. फक्त आपला टाईप जॉईन टाईप आहे ना तो बरोबर घेता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे तसं काही नाही, फक्त आपल्याला समजलं पाहिजे की डेटा कोणता आहे, म्हणजे कोणत्या याच्यात जास्त रेकॉर्ड आहे, मल्टिपल रेकॉर्ड्स, मेनी रिलेशनशिप कुठे आहे, मेनी रेकॉर्ड्स कुठे आहे. मग त्यानुसार तो राईटला घ्यायचा वगैरे. जनरली काय असतं ना की बऱ्याच वेळा इनर जॉईन आणि लेफ्ट जॉईन आपण यूज करतो, राईट जॉईन पण यूज केले जातात, फुल आउटर खूप रेअरली यूज केले जातात. हा फुल आउटर जॉईन मेन टू मेन वाला, कारण की काय होतं ना, दोन्ही टेबलचा डेटा कंबाईन करतो, त्याच्यात मग परफॉर्मन्स वगैरे इम्पॅक्ट होऊ शकतो त्यावेळेस तो, त्यामुळे हा खूप कमी याच्यात यूज करायचा असतो. इनर जॉईन, राईट राईट आउटर जॉईन आणि लेफ्ट जॉईन हे यूज केले जातात. हे कधी यूज करायचे तर बेसिकली जेव्हा आपले काही असे रेकॉर्ड्स असतील, मेनीवाले असेल, त्यावेळेस आपण जिथं मेनी असेल तिथं आपण तो राईट जॉईन वगैरे वापरणे किंवा राईटला ठेवणे. जनरली कसं असतं ना, आता एक स्टार स्कीमा म्हणून कन्सेप्ट असते, ती स्टार स्कीमा मी तुम्हाला पॉवर बीआयच्या वेळेस सांगेल की कसं असतं ते. स्टार स्कीमामध्ये आपण कसं डिसाईड करतो की वेगवेगळे टेबल्स कसे जॉईन करायचे वगैरे, तर ते मी घेतो पॉवर बीआयच्या वेळेस. आता सध्या आपल्याला दोन टेबल जॉईन करायचे, तर ते जॉईन करण्यासाठी आता मी एक तुम्हाला आज एक एक्सेल शीट देणार आहे. त्या एक्सेल शीटमध्ये ही जी आहे की
काल मी एक एम्प्लॉई इन्फॉर्मेशन म्हणून एक टेबल दिला होता, ज्याच्यात मी तुम्हाला एक्सेलमध्ये तो कसा सॉरी एसक्यूएलमध्ये कसा आपण इम्पोर्ट करतो, तो तुम्ही करायचा एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. आणि बऱ्याच जणांनी माझ्या मते कोणीतरी हां स्वप्नाने पाठवली आहे एक्सरसाइज. ती बऱ्यापैकी माझ्या मते करेक्ट आहे. मी बघितली होती काल सकाळी, आज बघितली तर व्यवस्थित वाटतंय. तर हा एक टेबल जो होता तो इन्सर्ट केलेला आहे. आणि त्यानंतर मला हा स्वप्ना बोला. बघूया बघूया ते बघूया. एक अगोदर मला एवढं फिनिश करू द्या. एम्प्लॉई रिव्ह्यू म्हणून एक टेबल आहे जो मी तुम्हाला आज देणार आहे. तर याच्यात काही डेटा आहे. आता याच्यात प्रायमरी की आणि फॉरेन की आहे. म्हणजे बेसिकली हा टेबल काय इन्फॉर्मेशन स्टोअर करतो माहिती आहे का, की जे एम्प्लॉय आहे त्यांचं रिव्ह्यू डेट झालेली आणि परफॉर्मन्स रेटिंग, म्हणजे ओव्हरऑल कंपनीमध्ये अप्रेझल वगैरे होता ना त्यावेळेस त्यांचं रेटिंग असते. आउट ऑफ 5 त्यांची काय रेटिंग असेल त्यानुसार इथं ते रेटिंग दिलेलं आहे. आणि आता आपल्याला दोन टेबल आहे आपल्याकडे. एक एम्प्लॉई इन्फॉर्मेशन आहे, एम्प्लॉय आय डी, हा प्रायमरी की आहे आपला. मी तुम्हाला काल सांगितलं होतं याला प्रायमरी की करा, या एम्प्लॉय आय डीला डेटा टाईप इंटेजर करून याला प्रायमरी की करा एकदा इम्पोर्ट केल्यानंतर. आणि याचं जर रेकॉर्ड काढायचे असेल आपल्याला, लेट्स से की 7 नंबरचा रेकॉर्ड आहे, 7 नंबरचा जो एम्प्लॉय आहे त्याची परफॉर्मन्स रेटिंग काय आहे, तर ह्या टेबलमध्ये स्टोअर नाही, ते दुसऱ्या टेबलमध्ये. इथं हे रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड मला रिट्रीव्ह करायचे, तर कसे रिट्रीव्ह करायचे त्यासाठी आपल्याला हे दोन टेबल जॉईन करायचे. आता हे जे एम्प्लॉई रिव्ह्यूज टेबल आहे ना तो मी इथं घेतलेला आहे ऑलरेडी. तो मी इथे कुठे घेतलेला, हां सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई रिव्ह्यू घेतलेला आहे मी. अम, आपल्याकडे दोन टेबल आहे आता, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई रिव्ह्यूज हा टेबल आहे. जिथं मी हे सर्व रेकॉर्ड्स घेतलेले. आणि याला जर बघितलं एम्प्लॉई इन्फॉर्मेशनला पण तो पण आहे आपल्याकडे. तो पण मी ऑलरेडी घेतलेला आहे. आणि याच्यात फक्त मी चेंजेस काय केलेले, अल्टर केलेले त्याला, म्हणजे आता हे मी तुम्हाला सांगितलंय इंटिजर डेटा टाईप केला आणि त्याचा कन्स्टंट ॲड केला प्रायमरी कीचा, तो तुम्हाला इथे दिसेल. कॉलम्स आहे बघा, हा प्रायमरी की केलेला आहे एम्प्लॉय आय डीचा. आणि हा जो एम्प्लॉय रिव्ह्यूज आहे ना याच्यात पण एक प्रायमरी की, एक फॉरेन की आहे जो मी ॲड केलेला आहे एम्प्लॉय आय डी. का केलेलं आहे, कारण की आपल्याला हे दोन जॉईन करायचे. आता हे जॉईन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम, मग आपल्याला पहिल्यांदाचे आपला टेबल द्यायचा आहे एम्प्लॉई. थोडं फास्ट घेतोय कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळे, परंतु आपण याला परत उद्या रिवाईज करणार आहोत एकदा. तर एम्प्लॉई इन्फॉर्मेशन हा एक टेबल आहे आपला, ज्याला मी आता रन करतो. काय झालं, हां स्पेलिंग चुकलं माझं. एम्प्लॉई इन्फॉर्मेशन हा आलाय. आता मला हा जॉईन करायचा आहे. याला मी एक अलायस टेबल, अलायस नाव देतो, म्हणजे ए ए म्हणून एक नाव देतो, जेणेकरून मला यूज करायला सोपं. मला हा जॉईन करायचा आहे दुसऱ्या टेबलवरती. कशावरती करायचा आहे, इनर जॉईन. आता मी इनर जॉईन म्हणतोय कारण की काय आहे, याचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते 1 to 1 आहे, म्हणून मी इनर जॉईन यूज करतोय. आणि एम्प्लॉई रिव्ह्यूज असं करतोय. याला नाव देतोय मी ई. ठीक आहे, सॉरी लेट्स से याला मी नाव देतोय EMP इन्फो, आणि याला म्हणतोय EMP रिव्ह्यू. ठीक आहे, असं नाव देतोय. आणि आता हे जॉईन करायचे असतं ना त्यावेळेस आपल्याला एक ऑन कंडिशन यूज करावं लागते. कोणत्या बेसिसवर, मग त्यांचं प्रायमरी की आणि फॉरेन की, मग ते आपल्याला हे करावं लागतं इथे. मग हा डॉट एम्प्लॉई आय डी, हा जो पहिल्या टेबलचा जो आहे म्हणजे याच्यातून आलेला हा जो टेबल आहे, हा जो कॉलम आहे, हा कॉलम आपल्याला इथं पहिल्यांदा घ्यायचा आहे. आणि इक्वल टू ह्या एम्प्लॉई रिव्ह्यू मध्ये जो फॉरेन की आहे तो आपल्याला घ्यायचा असतो. मग तो कसा घ्यायचा आपण, तर इथे घ्यायचा आणि त्याच्यानंतर एम्प्लॉई आय डी असं घ्यायचंय. आणि आता हे रन जर केलं मी, तर काय होतं, तर ह्या दोन्ही टेबलचा डेटा तो कंबाईन होऊन येतो. म्हणजे एम्प्लॉय आय डी, हे डिपार्टमेंट आणि सॅलरी जॉईनिंग डेट हा पहिल्या टेबलचे कॉलम्स आहे सर्व. आणि हे जे आहे दुसरे रिव्ह्यू आय डी हे जे आहे ते दुसऱ्या कॉलमचे. परंतु मला काय आहे ना सगळेच कॉलम नाही पाहिजे. मग त्यासाठी मी काय करणार आहे, मला मला फक्त स्पेसिफिक कॉलम पाहिजे. एम्प्लॉई इन्फॉर्मेशन मधून मला फक्त एम्प्लॉई आय डी पाहिजे, आणि एम्प्लॉई नेम पाहिजे, आणि लेट्स से एवढंच पाहिजे मला या पहिल्या कॉलम टेबलमधून. आणि दुसऱ्या टेबलमधून मला काय पाहिजे, त्यांचं रिव्ह्यू रेटिंग पाहिजे. हे जे आहे
ही जी रिव्ह्यू परफॉर्मन्स रेटिंग, परफॉर्मन्स रेटिंग आणि इथं आहे ते एम्प्लॉई रिव्ह्यू डॉट काय पाहिजे, रिव्ह्यू कमेंट्स पाहिजे मला. एवढेच 2 कॉलम पाहिजे मला. ओके, इथं कॉमा द्यायचा राहिला माझा. ठीक आहे. आणि मी जर याला रन जर केलं तर आता बघा, एम्प्लॉई आय डी आलेला आहे पहिल्या टेबलमधून, नेम आलेलं आहे आणि त्याची परफॉर्मन्स रेटिंग आलेली आहे आणि त्याचा रिव्ह्यू कमेंट्स आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 2 टेबलचा डेटा कंबाईन करतो. तर याच्याऐवजी आपल्याला जर इथं आता लेफ्ट जॉईन जर करायचं असेल तर आपल्याला फक्त काय करायचं, इथं इनरच्या जागी लेफ्ट करायचं आहे. आता हे जास्त काही फरक पडत नाही, 20च रोज येतात मॅचिंग रेकॉर्ड आहे म्हणून तेवढे. आणि राईट जॉईन जर करायचं असेल तर राईट जॉईन, फुल आउटर जर करायचं असेल तर हे असं येईल याच्यात. आता फुल आउटरमध्ये हा हा म्हणजे फक्त हा आउटर जॉईन. ऍक्च्युली कसं आहे ना की याच्यात याच्यात म्हणजे काही एसक्यूएल मध्ये, ओरॅकल मध्ये आउटर जॉईन लिहावं लागतं किंवा फुल आउटर लिहावं लागतं. आता इथं एसक्यूएल सर्व्हर मध्ये फक्त जॉईन लिहिलं का ते कन्सिडर करू शकतं की हे फुल आउटर जॉईन वगैरे. तर ठीक आहे. तर याचं उद्या आपण आहे ना एक्झाम्पल घेऊया व्यवस्थित, की लेफ्ट जॉईन कसे करायचे, राईट जॉईन कसे करायचे, व्यवस्थित समजतील. आता तुम्ही आज काय करायचंय, जॉईन बद्दल थोडंसं रिवाइज करायचंय. जॉईन, इनर जॉईन म्हणजे काय, आणि तुम्ही स्वतःहून काही एक्झाम्पल स्वतःहून ट्राय करू शकता. 2 टेबल घ्या. जसं मी हे बँकेत जे टेबल्स आहे ते मी तुम्हाला इथं काहीतरी दाखवलं की तुम्ही अशा पद्धतीचं